स्केलमेंटस याच्याविषयी आज आपण स्टडी करणार आहोत. तर हा जो वर्ड आहे फायलम ॲस्केलमेंटस आणि काही बुक्समध्ये फायलम ॲस्केलमेंटसला काय म्हटलं जातं किंवा काय राईटअप केलं जातं तर निमॅथेलमेंटस. ते ॲस्केलमेंटस और निमॅथेलमेंटस यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. बोथ वर्ड्स आर हॅविंग अ सेम मीनिंग. ठीक आहे, तर याचा आपण फोड करून समजून घ्यायचं आहे. ॲस्केलमेंटस अशी काय आहे, त्या एका फायलमच्या वर्डमध्ये दोन नावं आहेत. तर त्याचा पहिला जो वर्ड आहे ॲस्कस, त्याचं मिनिंग काय आहे? ॲस्किस मीन्स इन जनरल इंग्लिश लाईक अ सॅक अँड हेल्मिंग मीन्स वर्म. म्हणजे असे काही वर्म्स जे काय आहेत सॅक लाईक वर्म्स असतात, दे आर कम और ग्रुप अंडर द फायलम ॲस्केलमेंटस. ठीक आहे, आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर ॲस्कॅरिस अँड अनसायलोस्टोमा. ॲस्कॅरिस हा तुमच्या खूप परिचयाचा ऑर्गॅनिझम आहे. तुम्ही 8वी 9वीला पण हे काय केलेलं आहे, शिकलेलं आहात. आणि ॲस्कॅरिसलाच आपण इन जनरल काय म्हणतो, राऊंड वर्म्स. अनसायलोस्टोमाला आपण काय म्हणतो, हुक वर्म. ठीक आहे, ते असे काही जे वर्म्स असतात लाईक राऊंड वर्म, हुक वर्म, दे आर ग्रुप अंडर द ॲस्केलमेंटस फायलम. ठीक आहे, तर आता आपण याची काय करणार आहोत, एक एक कॅरेक्टर स्टडी करूया. तुम्हाला बोर्डवरती विथ द हेल्प ऑफ दिस ऑर्गॅनिझम दॅट इज ॲस्केलिस. तर बोर्डवरती तुम्हाला डायग्राम दिसत आहे. यामध्ये मी काय काढलेलं आहे, ॲस्कॅरिसचे डायग्राम काढलेले आहे. फिमेल ॲस्कॅरिस अँड दिस साईड मेल ॲस्कॅरिस. तर तुम्हाला बॉडी कशी दिसते, आत्ता आपण काय सांगितलं, ॲस्केलमेंटस मीन्स सॅक लाईक वर्म्स किंवा राऊंड वर्म्स. तर तुम्हाला राऊंडेड वर्म्स दिसत आहेत आणि हे काय आहेत, ॲस्केलिस आहेत. तर या ठिकाणी याचं ॲनस आहे, या ठिकाणी टेल आहे आणि हे काय आहे, त्याचा हेडचा पोर्शन आहे. आणि तुम्हाला लक्षात येते की बॉडीच्या साईजमध्ये काय आहे, या ठिकाणी व्हेरिएशन आहे किंवा डिफरन्शिएशन तुम्हाला क्लिअर कट समजत असतील. फिमेलची बॉडी काय आहे, फिमेलच्या बॉडीची लेंथ काय आहे, जास्त दिसत आहे ॲज कम्पेअर टू मेल ॲस्कॅरिस. तर हे त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं, ते व्हेरिएशन असतात. त्याचबरोबर फिमेलच्या बॉडीमध्ये टेल कशाने एंड होत आहे, ॲनसने, आणि मेलच्या बॉडीमध्ये टेलच्या एंडला काय आहे, क्लोएका प्रेझेंट असतं. ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही जी लाईन दिसते डॉटेड ती काय आहे, बॉडीच्या सेंटरमधून पास होणारी लॅटरल लाईन आहे. आमच्या बॉडीमधून एक अशी फेंट लाईन दिसत असते. दिस लाईन इज कॉल्ड ॲज अ लॅटरल लाईन. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली लॅबमध्ये याल, ॲक्च्युली डोळ्याने स्पेसिमेन बघाल किंवा ऑब्झर्व कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार आहे की लॅटरल लाईन ही त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती प्रेझेंट असते. हे आपण वन बाय वन या जनरल कॅरेक्टर्सच्या मदतीने समजून घेऊया. तुमच्यासाठी फक्त एक्झाम्पल मी इथे ॲस्कॅरिस काढलेला आहे. त्याच्यानंतर अनसायलोस्टोमा असेल किंवा राऊंड वर्म असेल, हुक वर्म असेल, हे या दोघांमध्ये काय असणार आहेत, हे सेम कॅरेक्टर्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर the organism or animals from the phylum Aschelminthus show the characters of parasitic as well as free living habitat. म्हणजे काय, त्यांचं हॅबिटॅट काय आहे, तुम्हाला आता हॅबिटॅट हा शब्द ओळखीचा झाला असेल. बऱ्याच म्हणजे तिकडे प्लांटमध्ये पण तुम्ही शिकला असाल आणि आत्तापर्यंत जे काही मॅडमने तुम्हाला तुमच्या फायलम सांगितले त्यामध्ये तुम्ही 2-3 जे काही ऑर्गॅनिझम स्टडी केलेले आहेत त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हॅबिटॅट काय असतो, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा हा वेगवेगळा असतो. तर ॲस्केलमेंटचं काय वैशिष्ट्य आहे, दे आर पॅरासायटिक वन और सम आर फ्री लिव्हिंग. बट मोस्टली जे काही ॲस्केलमेंटस असतात पॅरासाइट्स असतात. म्हणजे काय, त्यांचं हॅबिटॅट लक्षात घ्या, दे आर नॉट फाउंड इन फ्री स्पेसेस. म्हणजे इंडिपेंडेंट नसतं त्यांचं अस्तित्व. त्यांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते, एका स्पेसिफिक होस्टची किंवा कशाच्या तरी मदतीने ते जगत असतात. आणि त्यांच्या ज्या होस्टच्या बॉडीवरती किंवा त्यांच्या बॉडीमधून त्यांनी लाईफ सायकल कंप्लीट करत असतात. अशा प्रकारचे जे काही लाईफ सायकल असते त्यांना आपण काय म्हणतो, पॅरासायटिक वन. म्हणजेच काय,
ॲस्कॅरियासिस ह्या डिसीजबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ज्याला ॲस्कॅरियासिस झालेलं असतं किंवा ॲस्कॅरियासचं इन्फेक्शन झालेलं असतं त्यांच्या ॲबडॉमेनमध्ये काय असतात रे, हे खूप सारे ॲस्कॅरियासचे वर्म हे आपल्याला पाहायला भेटतात किंवा आढळून येतात. म्हणजे काय, हे जे ॲस्कॅरियास असतात कुठे जगत असतात, एखाद्याच्या पोटामध्ये किंवा पोटामध्ये जगत असतात. मग काय तर या शब्दाचा मीनिंग तुम्हाला समजला का? पॅरासाइट म्हणजे काय, परपोषक असतात ते. थोडक्यात दुसऱ्यांचे जे काही ॲबडॉमेनमध्ये काही न्यूट्रिशन असणार आहेत डायजेस्ट केलेले ते कन्झ्युम करून ते जगत असतात. म्हणजे त्यांना जगण्यासाठी एका स्पेसिफिक होस्टची गरज असते. अशा प्रकारचे जे काही त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन असतं त्यांना आपण काय म्हणतो, पॅरासाइटिक वन. आणि काही जे काही स्पीसीज असतील किंवा काही अदर एक्झाम्पल असणार आहेत ॲस्कॅरियासिसचे, दे मे बी अ फ्री लिव्हिंग, त्यांना कोणत्याही प्रकारच्या होस्टची गरज नसते. सो हे खूप महत्त्वाचं आहे. ॲस्कॅरियासिस म्हटलं तर तुम्ही पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आहे, दे आर पॅरासाइटिक वन और मे बी फ्री लिव्हिंग, कारण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन हे असतात. नेक्स्ट लक्षात घ्या त्यांचं बॉडीचं कॉम्प्लेक्सिटी काय आहे किंवा ऑर्गनायझेशन कशा प्रकारे असतं. ॲस्कॅरियासिस आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल और सुडोसिलोमेट वन. आता ह्या गोष्टी तुम्हाला इंट्रोडक्शन पासून तुम्हाला परत परत रिपीट होत आहेत सतत, तर तुम्ही लक्षात घ्यायचे. जे काही ॲस्कॅरियास असतील किंवा मग हुक वर्म असतील, राऊंड वर्म असतील, ते कसे आहेत, दे शो ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. म्हणजे काय आहे, या ठिकाणी बॉडीमध्ये तीनही जर्म लेयर हे प्रेझेंट आहेत, एंडोडर्म, मिझोडर्म, एक्टोडर्म. अँड नेक्स्ट वन बायलॅटरल सिमेट्रिक. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझमला एक मीडियम लाईनमधून कट करणार आहोत, ऑर्गॅनिझमचे 2 इक्वल हाफ हे होणार आहे. जस्ट लाईक अस, आपलं जर मधून बरोबर कट केला तर काय होणार आहे, ह्युमन बॉडीचे सुद्धा बरोबर 2 हाफ होतात. त्याच प्रकारे ॲस्कॅरियास सुद्धा काय आहे, ॲस्कॅरियास ऑल्सो शोईंग बायलॅटरल सिमेट्री अँड सुडोसिलोमेट. म्हणजे काय, दे डोंट हॅव अ ट्रू सिलोम इन देअर बॉडी. म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल आणि फायनल बॉडी वॉल याच्यामधला जो काही स्पेस असणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ट्रू बॉडी कॅव्हिटी त्या ठिकाणी प्रेझेंट नसते. तर ती बॉडी कॅव्हिटी कशाने भरलेली असते, तर मिसोडर्मल सेल्सनी भरून निघालेले आहे. आणि ते कसे कंटिन्यू मिसोडर्म्स नसतात, पॅचेसमध्ये प्रेझेंट असतात. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ सुडोसिलोमेट. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत इन रिगार्डिंग ॲस्कॅरियासिस, ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल अँड सुडोसिलोमेट. नेक्स्ट वन, डायजेस्टिव्ह सिस्टम इज कम्प्लीट वन अँड सेक्सेस आर सेपरेट. डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट म्हणजे काय, तर तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आपण डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट कधी बोलतो, when the digestive system having both the ends, means what, that the digestive system starts at mouth and ends at anus. Such type of digestive system are called as a complete digestive system. And here sexes are separate, means what, या पॉइंटचा अर्थ काय आहे, मेल ॲस्कॅरियास वेगळा आहे, फिमेल ॲस्कॅरियास वेगळा आहे. तर अशा प्रकारचे जे काही फिनॉमिनॉन आहे आपण त्याला काय म्हणतो, सेक्शुअल डायमॉर्फिझम. पण या ठिकाणी खूप जास्त डायमॉर्फिझम नाही आहे, फक्त बॉडीचे जे काही लेंथ आहे त्यामध्येच डिफरन्सेस आहेत. अदरवाईज मेल ॲस्कॅरियास, फिमेल ॲस्कॅरियास थोडेफार सेम दिसतात. बट हिअर सेक्सेस आर सेपरेट. तर दिस इज अबाउट द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम ॲस्कॅरियासिस और फायलम निमॅटहेल्मिंथिस. ॲस्कॅरियासिस और निमॅटहेल्मिंथिस बोथ आर द सेम. ओके. एक्झाम्पल इज ॲस्कॅरियास अँड अनसायलोस्टोमा. समजलं हा फायलम. सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये काय पॉईंट आहे, तर पॅरासाइटिक, ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल, सुडोसिलोमेट. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फायलम इज अ फायलम Annelida, and this meaning of the Annelida is what, annulus means what, ring. Annulus means ring. That's why we called it as a Annelida. म्हणजे काय, त्या ॲन्युलस शब्दाचा इन जनरल इंग्लिशमध्ये मिनिंग आहे रिंग. आणि जे मी तुम्हाला एक्झाम्पल पण बोर्डवरती दाखवलेले आहे त्याच्या बॉडीवरती सुद्धा काय दिसत आहे तुम्हाला, अशा सेगमेंट दिसत आहेत. त्या काय आहेत, नथिंग बट अ बॉडी रिंग. मग तुम्हाला मी फर्स्ट
किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक हा जो किंगडम ॲनिमलाचा एक एक पॉईंट आहे तो प्रत्येक एकमेकांची काय आहे, इंटरलिंक आहे. सो तुम्ही बेसिक जे व्हिडिओज आहेत ते परफेक्टली क्लिअर करायचे, तरच तुम्हाला पुढचे काय होणार आहे, पटकन अंडरस्टँडिंग होणार आहे. मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल जे असतात दे कम अंडर दिस फायलम ॲनिलिडा. अँड what is meant by metamerically segmented or metamerism or metamerically segmented animals? The external body segment coincides with the internal body segment and such phenomenon is called as a metamerism. So अशा प्रकारचे हे जे रिंग दिसतात ते काय आहे, ॲनिमल्सचं रिंग्स आहेत, मेटामेरिझम आहे. म्हणून आपण या फायलमला नाव काय दिलेलं आहे, फायलम ॲनिलिडा मीन्स ॲन्युलस मीन्स रिंग्स. हे कधीच विसरायचं नाही. हे लक्षात राहिलं तर काय होणार आहे, तुम्हाला फायलमची नावं आपोआप लक्षात राहणार. ठीक आहे. अँड एक्झाम्पल इज लीच अँड अर्थवर्म. तर त्याचा हॅबिटॅट म्हणजे जनरल कॅरेक्टर्स पाहूयात आपण. हा जो अर्थवर्म आहे, आता तुम्ही हे कॅरेक्टर्स पार्ट नाही करत बसायचे किंवा मगअप नाही करायचं. काय करायचं, ॲनिमल लक्षात ठेवायचा, म्हणजे काय अर्थवर्म लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानुसार त्याचे कॅरेक्टर तुमच्या आपोआप लक्षात राहतील. आता आपल्याला माहिती आहे अर्थवर्म म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कुठं असतो, ह्युमिड किंवा मॉइस्ट प्लेसेस किंवा पाण्याच्या आजूबाजूला चिखल वगैरे असेल तर त्या ठिकाणी इन जनरली आपल्याला अर्थवर्म पाहायला भेटतात. कुणाला असं आहे का की अर्थवर्म झाडावरती वगैरे दिसलाय किंवा एकदम हवेत वगैरे उडताना दिसलाय, नाही. मग त्याचं हॅबिटॅट काय येणार आहे, आपोआपच तुम्ही घ्यायचं आहे. हे जनरल ऑब्झर्वेशन आहे. ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जमिनीवर असतात. एकतर खूप ड्राय जमीन आहे, फक्त जमिनीवर असतात आणि फळाच्या आसपास असतात, तर मॉइस्ट प्लेसेस किंवा वॉटर बॉडीच्या आसपास असतात. मग त्याचा हॅबिटॅट तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे. तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचे, अर्थवर्म लक्षात ठेवायचं. मग ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल इज द हॅबिटॅट ऑफ द लीच ऑर अर्थवर्म और any member which belong to phylum Annelida. And body organization triploblastic, again 3 germ layer, bilateral symmetry and coelomate. फर्स्ट लेक्चरला सुद्धा सांगितलेलं आहे, फायलम ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल ऑर्गॅनिझम शो ट्रू बॉडी कॅव्हिटी अँड दे आर ट्रू सिलोमेट. म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी ॲनिलिडामध्ये असते आणि इथून पुढच्या सगळ्या फायलमला हा क्रायटेरिया लागू होणार आहे. And metamerically segmented, that is body consists rings and digestive system again complete and circulatory system is closed one. ठीक आहे. तर हे काय आहे, फायलम ॲनिलिडाचे कॅरेक्टर्स आहेत. त्याचं एक्झाम्पल मी इथे बोर्डवरती ड्रॉ करून दाखवलेलं आहे. दिस इज अर्थवर्म. तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहे, अगदी फॅमिलियर आहे. जर कोणी बघितलेलं असेल तर गुगलला सर्च करून बघू शकता. दिस इज क्रायटेरियम, माउथ अँड ॲनस. तर सिंपल स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये तुम्ही समजून काय घ्यायचं आहे की बॉडीमध्ये काय असणार आहे, रिंग प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट फायलम अर्थ्रोपोडा, दॅट इज 6th फायलम. आता याचं मिनिंग लक्षात घ्या. अर्थ्रोस मीन्स जॉइंटेड, पोडास मीन्स लेग. Arthropoda is nothing but a group of or it is a phylum of animals which having a jointed appendages. Appendages means what? Jointed legs. तर त्याचे एक्झाम्पल हे तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचे आहेत आणि दिस फायलम इज अ मोस्ट डॉमिनंट फायलम. म्हणजे फायलम अर्थ्रोपोडाचे मेंबर जे आहेत त्यांची डायव्हर्सिटी अर्थवरती खूप जास्त आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त हे डॉमिनंट हे काय दिसणार आहे, बाकी ॲनिमल्सच्या कम्पेअर इन्सेक्ट्स हे तुम्हाला अर्थवरती पाहायला मिळणार आहे. सो अर्थ्रोपोडाच्या अंडर खूप सारे काय येतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसीज येतात, त्याचबरोबर ॲनिमल्स येतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॉस्किटो, हाऊस फ्लाय, बटरफ्लाय, हनी बी, बिटल्स, मॉथ असे n numbers of insects तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो these all insects come under phylum Arthropoda. आणि ते सगळे जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं, बटरफ्लाय असेल, हनी बी असेल किंवा मग मॉथ असेल, कॉकरोच असेल, हाऊस फ्लाय, तर हे सगळ्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत रे, एकसारखेच असतात.
आणि ते काय कॅरेक्टर आणि त्यांचे हॅबिटॅट काय असणार आहे, ओमनी प्रेझेंट. म्हणजे पृथ्वीवर असं एकही ठिकाण नाही आहे, म्हणजे किंवा एखादे टेरेस्ट्रियल असतील, एरियल असेल, किंवा डार्क प्लेसेस असतील, ह्युमिड प्लेसेस असतील, खूप टेम्परेचर हाय टेम्परेचरच्या ठिकाणी, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे इन्सेक्ट हे पाहायला भेटत असतात. सो त्यांचा हॅबिटॅट काय आहे, ओमनी प्रेझेंट. दॅट मीन्स दे प्रेझेंट एव्हरीवेअर इन एनी हॅबिटॅट. ठीक आहे. देन नेक्स्ट बायलॅटरल. बॉडीचं ऑर्गनायझेशन कसं असणार, बायलॅटरल, सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट ॲज वेल ॲज मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी त्यांची असते. बायलॅटरल मीन्स अगेन बॉडी इज डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ. आता तुम्हाला बरोबर ती डायग्राम दिसते. मी कशाची डायग्राम काढलेली आहे, हनीबीची फिगर काढलेली आहे. ठीक आहे. तर सपोज ह्या ॲनिमलला मी जर असा सेंटर लाईनमधून किंवा मिडियम लाईनमधून कट दिला तर काय होणार आहे, त्याचे परत 2 इक्वल हाफ्स होणार आहेत. म्हणजे या साईडला ज्या काही गोष्टी आहेत, 3 पेअर्स ऑफ लेग, 2 पेअर्स ऑफ विंग, 1 कंपाऊंड आय, 1 अँटेना अँड हाफ पार्ट ऑफ द ॲबडॉमेन. सेम इकडे पण तेच पार्ट होणार आहेत. अँटेना, आय, 3 पेअर्स ऑफ लेग्स, 2 पेअर्स ऑफ विंग, ॲबडॉमेन. असे एकमेकांना सेम दिसणारे काय होणार, 2 इक्वल हाफमध्ये त्यांची बॉडी when we are cut from the median line, then this type of symmetry is called as a bilateral symmetry. And triploblastic means 3 जॉन लेयर हे त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर they are true coelomate animal and body having a metamerically segmented arrangement. The next type, circulatory system is a open type. They don't have any network for the conduction of any ब्लड और हिमोसिन फ्रॉम द बॉडी. म्हणजे आपल्याकडे कसं व्हेन्स आणि आर्टरीजमधूनच ब्लड हे थ्रूआउट बॉडी फिरवलं जातं आणि तशा प्रकारची सर्क्युलेटरी सिस्टीमला आपण कशामध्ये कन्सिडर करतो किंवा काय बोललं जातं, क्लोज वन. तर या अशा काही आर्टरीज किंवा नेटवर्क नसतं या ठिकाणी त्यांचं हिमोसिन कॅरी करण्यासाठी. डिरेक्टली बॉडीमधून ते इकडे तिकडे पास होत असतं. सो सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप अँड बॉडी डिवायडेड इंटू हेड, थोरॅक्स, ॲबडोमेन. आता तुम्हाला याचं जे काही एक्झाम्पल आणि इन जनरल आयडिया आले असेल, आर्थ्रोपोडा मीन्स आर्थ्रोज मीन्स जॉईंटेड आणि पोडाज मीन्स लेग. त्याचं तुमच्यासमोर एक एक्झाम्पल किंवा स्पेसिमेन मी ड्रॉ केलेला आहे. दिस इज हनीबी. यामध्ये तुम्हाला सगळं दिसत आहे काय, एक काय पेअर ऑफ अँटेना, कंपाऊंड आय, देन दिस पार्ट इज कॉल्ड हेड, दिस पार्ट इज कॉल्ड एज thorax and below that this part is abdomen. म्हणजे बॉडीचे किती डिव्हिजन झालेले आहेत या ठिकाणी, हेड, थोरॅक्स, ॲबडोमेन आणि विंग तुम्हाला दिसत आहे. इथे फक्त 2 विंग दिसतात, पण इन जनरल जे काही इन्सेक्ट असतात त्याच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ विंग हे प्रेझेंट असतात. या विंग्सच्या खाली अजून एक छोटे छोटे 2 विंग सुद्धा प्रेझेंट असतात. सो 2 पेअर्स ऑफ विंग अँड 3 पेअर्स ऑफ लेग. ही एक पेअर, ही एक पेअर, हियर पेअर. 4 लेग, मिड लेग, हाइंड लेग, ज्याला आपण काय म्हणतो फर्स्ट लेग, सेकंड लेग, थर्ड लेग. ठीक आहे. असे काय आहे ऑर्गनायझेशन झालेले असतात हनीबीच्या. एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी हनीबी काढलेला आहे, पण तुम्ही कोणतेही इन्सेक्ट पाहाल तर तुम्हाला काय कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे थोडंफार अँटेनाचा टाईप चेंज असेल किंवा लेगची थोडीफार अरेंजमेंट चेंज असेल, बट सगळ्यामध्ये काय असणार आहे, 3 पेअर्स ऑफ लेग हे प्रेझेंट असणारच आहेत. विंगमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला मॉडिफिकेशन पाहायला मिळेल 4 विंग आणि हँड विंगमध्ये. तर थोडेफार चेंजेस वगळता म्हणजे एक्सेप्शन सगळ्या गोष्टी नसतात. अदरवाईज प्रत्येक इन्सेक्टमध्ये तुम्हाला सेम कॅरेक्टर पाहायला मिळतील. पेअर ऑफ अँटेना, कंपाऊंड आयज, हेड, थोरॅक्स, ॲबडोमेन, पेअर ऑफ विंग, 3 पेअर ऑफ लेग. So all these organisms are grouped under Arthropoda phylum आणि यांची सगळ्यात जास्त काय डायव्हर्सिटी आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहे. दे आर अ डॉमिनंट वन. राईट. नेक्स्ट फायलम, फायलम मॉलुस्का अँड मिनिंग ऑफ द मॉलुस्का इज मोलिस मीन्स सॉफ्ट. आता मॉलुस्कामध्ये सगळे असे सॉफ्ट बॉडीड जे काही ॲनिमल्स असतात ते या फायलममध्ये आपण स्टडी करतो किंवा ग्रुप करतो. एक्झाम्पल स्नेल आहे, ऑक्टोपस आहे. ऑक्टोपस तुम्हाला आता 11वीमध्ये जरी तुम्ही 9th स्टँडर्डला वगैरे स्टडी केलं असेल, ज्यावेळेस तुम्ही लॅबमध्ये याल ॲक्च्युअल स्टडी कराल तुम्ही अजून त्याच्या ओळखीचे व्हाल, पण
सगळ्यांचं वेल नोन एक्झाम्पल मीन्स स्नेल. सगळ्यांनी पावसाळा, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, सगळीकडे स्नेल हा फिरत असतात, तर तुम्ही बघून घ्यायचे की स्नेल कशी असते. स्नेलचं बॉडीवरती काय असते, एक शेल असतं, त्याचबरोबर सॉफ्ट बॉडी असते. तर त्यांचा हॅबिटॅट सेमी ॲक्वेटिक और टेरेस्ट्रियल, म्हणजे पाण्याच्या आजूबाजूला, ॲक्च्युअल पाण्यामध्ये नाही पण पाण्याच्या आजूबाजूला, सो सेमी ॲक्वेटिक किंवा तुम्हाला जमिनीवरती सुद्धा ह्या स्नेल पाहायला भेटतात. या ठिकाणी मी स्नेलची डायग्राम काढलेली आहे. काय दिसत आहे तुम्हाला, वर दिसत आहेत शेलवरती, इथे शेल आहे, त्यानंतर शेलच्या खाली काय प्रेझेंट असतं, त्याचं मॅन्टल, फूट, त्यानंतर हेड. इथे या ठिकाणी काय दिसतात, आईज दिसत आहेत, आणि आईज हे कशावरती प्रेझेंट असतात, ऑन द टेंटॅकल. दिस इज अप्पर टेंटॅकल अँड दिस इज अ लोअर टेंटॅकल, अँड हिअर माउथ ऑफ दॅट स्नेल सिच्युएटेड. ठीक आहे, तर सिंपल डायग्राम आहे. काय लक्षात घ्यायचे, मॉलस्का जे असतात त्यांची बॉडी एकदम काय झालेली असते, फक्त सॉफ्ट असते, आणि ते हॅबिटॅट काय असणार आहे, सेमी ॲक्वेटिक और टेरेस्ट्रियल. आणि लोकोमोशन कसं चालतं या ॲनिमल्सचं, विथ द हेल्प ऑफ दिस